Together we achieve victory over heart failure. नमस्कार, तुमच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. मी डॉक्टर कौस्तुभ महामिने, हृदयरोग तज्ञ. मी नाशिकमध्ये सनशाईन हार्ट क्लिनिकमध्ये कार्यरत आहे आणि आज आम्ही एका मूक महामारीचा शोध घेत आहोत. आणि भारतीय खूप त्रस्त आहेत आणि त्या महामारीचं नाव आहे हार्ट फेलियर. भारतात हार्ट फेलियरने ग्रासलेले बहुसंख्य रुग्ण आश्चर्यकारकपणे तरुण आहेत. वेस्टर्न कंट्रीजमध्ये मोस्टली हे जे पेशंट्स आहेत हे वयोवृद्ध आहे, 75 गाठलेले आहेत. पण भारतात तुम्हाला आढळेल की 40शीतले 30शीतले भरपूर तरुण आहे ज्यांना हृदयविकार असून त्यांचं हार्ट फेल आहे. तर ही जी परिस्थिती आहे हार्ट फेलियरची, ह्याच्याबद्दल आपण ह्या पॉडकास्टमध्ये जाणून घेऊया. तर हार्ट फेलियर मध्ये 5 महत्वाच्या गोष्टी काय आहेत? प्रथमतः जेव्हा डॉक्टर तुम्हाला सांगता की तुम्हाला हार्ट फेल झालंय, तेव्हा त्याचा अर्थ काय होतो? हार्ट फेलियर म्हणजे नक्की काय? तर हार्ट फेलचं निदान तेव्हा होतं की जेव्हा हृदयाला काहीतरी इजा झाली आहे, जसं हार्ट अटॅक आलाय किंवा त्यांना कोणत्या इन्फेक्शनने हृदयाला इजा झाली आणि त्याच्यानंतर त्यांचं हार्टचं फंक्शन कमी झालंय. नॉर्मल हार्टचं फंक्शन जे आपण इजेक्शन फ्रॅक्शन नावाने मोजत असतो ते 50 ते 70% असतं आणि बहुतेकांश हार्ट फेलियरचे पेशंट जे असतात त्यांचे हे पंपिंग फंक्शन किंवा इजेक्शन फ्रॅक्शन 50%च्या खाली गेलं असतं. त्यामुळे त्यांना दम लागतो किंवा हार्ट फेलियरची लक्षणं दिसायला लागतात. काही परिस्थितीमध्ये असं आढळून येतं की हृदयाचं फंक्शन नॉर्मल असतं, पंपिंग फंक्शन नॉर्मल असतं, पण हृदयाची जी प्रसरण होण्याची जी क्षमता असते, रिलॅक्सेशन प्रॉपर्टी असते, ती खराब झाल्याने डायस्टोलिक हार्ट फेलियर होतं. तर दोन्ही हार्ट फेलियर आहेत, दोन्हीही धोक्याचे आहेत आणि त्याच्याशी आपण कसं सामना करायला पाहिजे हे आपण जाणून घेऊ. त्याच्या पहिले आपण दुसरं महत्वाची गोष्ट आपण जाणून घेऊया की हृदयविकाराचा भारतीयांना का त्रास होतोय, एवढा तरुण वयात भारतीयांना का त्रास होतोय? तर भारतामध्ये अनुवंशिकता म्हणजे हेरिडिटी ही एक महत्वपूर्ण रिस्क फॅक्टर आहे. भारतीयांमध्ये हृदयाचा झटका येणं हे खूप अनुवंशिक दृष्ट्या पाहण्यात येतं आणि त्यामुळे त्यांना रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक होण्याचा धोका अधिक असतो. त्याचबरोबर भारतामध्ये हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाब, मधुमेह म्हणजे डायबिटीस आणि ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा याचा जो उद्रेक झाला आहे, त्याच्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढलंय आणि हार्ट फेलियरच्या रुग्णांचं प्रमाण त्यामुळे वाढलं आहे. त्याचबरोबर धूम्रपान आणि तंबाखू ही सवय पण आपल्या भारतीयांमध्ये प्रचंड प्रमाणात आहे आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण यांच्यामध्ये आढळून येतं. आता हृदयविकार झाल्यावर जे हार्ट फेल्युअर होतं त्याचं नक्की चिन्ह आणि लक्षणं कोणती असतात? तर पेशंटला मुख्यतः दम लागतो. जर का अर्ली ऑनसेट असेल तर पेशंटला चालताना दम लागेल किंवा थोडंफार काम केलं तर दम लागेल. पण जसं हृदयाचं फंक्शन कमी कमी होत जातं तसं बसल्या जागी पण दम लागणं किंवा झोपल्यावर दम लागणं, छातीत धडधड होणं, गोंधळ होणं, त्यानंतर अशक्तपणा वाटणं हे सगळं होऊ शकतं. पोट फुगणं, उलट्या होणं, मळमळ होणं, भूक न लागणं, हे असे पायावर सूज येणं, हे असे भरपूर लक्षणे हृदयाच्या अपयशाने म्हणजे हार्ट फेलियरनी होऊ शकतात. आता ह्या आजारापासून स्वतःचं संरक्षण कसं करू शकतो? तर सर्वप्रथम आपली जीवनशैली अशी ठेवा की आपल्याला हृदयविकाराचा झटका येणार नाही. त्यासाठी काय करायला पाहिजे? नियमित चाचण्या करायला पाहिजे. नियमित आपला दैनंदिन आहार जो आहे तो चांगला ठेवायला पाहिजे. नियमित व्यायाम करायला पाहिजे आणि एक तणावमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. याशिवाय सगळ्यात महत्वाचं म्हणजे दारू, तंबाखू, धूम्रपान यांच्यापासून लांब राहणं गरजेचं आहे. आता एवढं सगळं करूनही समजा हार्ट फेलियर आहे असं एखाद्याला अनफॉर्च्युनेटली असं निदान झालं, तर पुढे काय करायचं? तर आपण नियमितपणे डॉक्टरांच्या संपर्कात राहायला पाहिजे. डॉक्टर तुम्हाला काही औषधं देतील, ज्याने तुमचं हार्टचं पंपिंग वाढू शकतं किंवा लघवी जास्त होऊ शकते किंवा हार्टचे ठोके कमी होतील, जेणेकरून तुम्हाला हार्ट फेलियरचे जे सिम्पटम्स आहेत, जे लक्षण आहेत ते कमी होतील. तुमची क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे आयुष्याची गुणवत्ता ही चांगली राहील. तुमचं दैनंदिन काम तुम्ही करू शकाल. कोर्स त्याला लिमिटेशन्स असतील. तुम्ही जर का खूप म्हणजे तुम्ही लेबरच जॉबमध्ये असाल, वजन उचलायचंय किंवा खूप धावायचंय किंवा काहीतरी कष्टाचं काम करायचंय, तर ते असे पेशंट करू शकत नाही. पण बाकी जे डेस्क जॉब असतील, जे बैठे जॉब असतील, ते तुम्ही अवश्य करू शकाल. आणि ह्या औषधांमार्फत तुमचं आयुष्य पण दीर्घ होण्याची शक्यता वाढते. या व्यतिरिक्त काही असे काही डिव्हाइसेस येतात,
जसे पेसमेकर असतात, CRT म्हणतो आपण त्याला, किंवा ICD असे इम्प्लांट जे असतात ते डॉक्टर तुम्हाला कदाचित सांगू शकतात, की हे हे केल्याने तुमचं आयुष्य वाढणार आहे. हे केल्याने हृदयाचे ठोके अनियमित होण्याचं प्रमाण कमी होईल किंवा झालेच तर ते त्याला ट्रीटमेंट मिळू शकेल. तर हे डॉक्टर तुम्हाला सल्ला देऊ शकतात आणि ते तुम्ही त्याप्रमाणे सल्ल्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. सगळ्यात शेवटचा उपाय म्हणजे काय? जर का हार्ट फेल्युअर झालं तर आता काहीच सगळं करूनही दम लागतोय, काहीच पर्याय नाहीये, तर त्याला हार्ट ट्रान्सप्लांटेशन म्हणजे हृदय प्रत्यारोपण पण करता येतं. त्यासाठी विविध गोष्टी लागतात. एक तर तुम्हाला एनरोलमेंट करावी लागते. त्यानंतर हार्ट डोनर. आता हार्ट डोनर कोण असतो, की एखादा तरुण व्यक्ती ज्याला हृदयाचा काहीच त्रास नाहीये, पण त्याचा एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये किंवा मेंदूत रक्तस्राव होऊन ब्रेन डेथ झाली त्याची. पण बाकीचे अवयव सगळे चांगले आहेत. अशा पेशंटचं हृदय आपण हार्ट फेल्युअरच्या पेशंटला ट्रान्सप्लांट करून त्याचा जीव वाचवू शकतो. तर ही सगळी माहिती तुम्हाला आपण दिली आहे, ती तुम्ही लक्षात ठेवा आणि हृदयविकारापासून वाचण्यासाठी जे काही करायला पाहिजे, ते तुम्ही करा आणि एखाद्याला समजा अनफॉर्च्युनेटली हार्ट फेल्युअर आहे, निदान झालं, तर त्याचा ट्रीटमेंट तुम्ही कशी करायची ह्याच्याबद्दल मी थोडीशी तुम्हाला माहिती दिली आहे. तुम्ही डॉक्टरांच्या संपर्कात राहायला हवं आणि नियमित तपासण्या करून नियमित औषधं घ्यायला हवीत. मी आशा करतो की ही माहिती तुम्हाला डेफिनेटली महत्त्वाची आणि उपयोगाची ठरेल आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात हे बदल घडवू शकाल. थँक यू.